नमस्कार, मी सोमनाथ मुसांडे। आज मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या विविध गटातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात हरकत घेतली होती। या हरकतीवर आता 4 वाजता सुनावणी होणार आहे। यानंतर अनेक उमेदवारांनी वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज मिळेल या अपेक्षेने अर्ज भरले होते, परंतु अनेक उमेदवारांना पक्षाचे फॉर्म न मिळाल्यामुळे ते अपक्ष किंवा बाद झालेले आहेत। याच निवडणुकीमध्ये शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष पप्पू पाटील हे या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनेशी उतरणार आहेत। तर आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपण कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या जिल्हा परिषद गटाकडून किंवा पंचायत समिती गणामधून निवडणूक लढत आहात? आम्ही स्वाभिमानी पक्ष खासदार राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली कुरुल 28 जिल्हा परिषद गट या गटामधून आम्ही उमेदवारी अर्ज लढतोय। आणि या ठिकाणी जे आम्ही शेतकरी संघटनेचं आत्तापर्यंत गेले 20 वर्ष झालं काम करतोय, त्या कामाची पोचपावती ही आम्ही शेतकऱ्यासमोर ठेवतोय आणि त्या अपेक्षेने आम्ही या निवडणुकीमध्ये उभा राहिलो आहे। निवडणुकीत उतरत असताना आणि मतदारांमध्ये तुम्ही आता जाणार असता, त्यावेळेस काय प्रमुख उद्देश काय असेल आपला? ही निवडणूक लढण्याचा प्रमुख उद्देश काय आहे? निवडणूक लढवण्याचा प्रमुख उद्देश असा आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमचं स्वाभिमानी पक्षाचं असं मत आहे की कुठल्याच कारखानदाराने या निवडणुकीमध्ये उभा राहायला न पाहिजे। त्यामुळे ह्या मोहोळ तालुक्यामध्ये कुरुल 28 जिल्हा परिषद गटामध्ये एका साखर कारखान्याचे चेअरमन उभा राहिले आहेत। त्यामुळे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना भीती आहे, संघटनेला भीती आहे। जर कारखानदार जर ह्या निवडणुकीमध्ये जर उभा राहिले तर आज सगळ्याला शेतकरी संघटनेला माहीत आहे, शेतकऱ्यांना माहीत आहे 2 टनानं चालू आहे, उद्या 4 टनानं होईल। आणि जो भाव वाढ चालू होणार आहे आणि जे आत्तापर्यंत 3000 आम्ही संघर्ष करून घेतला आहे, प्रत्येक कारखान्याच्या घावाने बंद पडल्या, त्या घावाने बंद पडल्यावर आमच्यावर गुन्हे शासनाने दाखल केले आणि काही कारखान्याने आमच्यावर 2-2 कोटीच्या नुकसान भरपाई दावा दाखल करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे, कारखानदाराला सांगायचं आहे की बाबा तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या, नाहीतर आम्हाला जनतेसमोर सांगावं लागेल की तुमची प्रतिक्रिया काय किंवा तुम्ही काय करताय। आज 2 टनानं चालू आहे, उद्या 4 टनानं काटा तुम्ही हाणणार आहे आणि शेतकऱ्याचा भाव 5 वर्ष तुम्ही देणार नाही। त्यासाठी कारखानदाराला विरोध म्हणून आम्ही या निवडणुकीत उभा राहिलो। शेतकरी संघटनेकडून मोहोळ तालुक्यामध्ये किती जिल्हा परिषद नाही, उमेदवार? सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात एकच कारखानदार उभा राहिल्यामुळे आम्ही जिल्ह्यामध्ये त्या एकाच कारखानदाराच्या विरोधात स्वाभिमानीने उमेदवारी दिलेली आहे। लोकशक्ती शुगरचे विजयराय डोंगरे आष्टी गटातून लढत आहेत, तेही कारखान्याचे मालक आहेत, त्यांच्या विरुद्ध आपण उमेदवार दिला नाही का? लोकनेते जे लोकशक्तीचे जे आहेत त्यांची पहिल्यापासून जी खानदानी राजकीय परिस्थिती आहे, त्यांनी आत्ता कारखानदारी चालू केली आहे, पण ती बी त्यांच्या कारखानदारीला चालू काढल्या खीळ कशाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी सलाईनवरला कारखाना असल्यामुळे आम्ही यावेळेस माघार घेतली आहे। पण भविष्यात सुद्धा त्यांना आम्ही विचारला जाणार आहे।